नमस्कार, मी दीपाली आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आता मी दुपारचे वाजले तर 1:30-1:45 झाले. तर आजचा ब्लॉग सुरू करते. कारण सकाळी मी गेले होते घाटीमध्ये, दाताची ट्रीटमेंट करायची होती. तिथून आले तर मला उशीर झाला. खूप वेळ लागलेला, खूप गर्दी होती. तिथून आले त्यानंतर आता थोडंसं आवरलं वगैरे आणि माझे कामं वगैरे होते तर ते करून घेतले. स्वयंपाक करून घेतला. तर हे बघा, इथे डाळ पालक केली आहे, चपात्या आणि तूप घेतलेलं बरं का कढवायला. तर ते तूपही करून घेतलं. नंतर म्हटलं परत उन्हाने कसं आता बाहेर ठेवलं आपण एकाच दिवसासाठी तर ते खूप खराब होऊन जातं. आंबट वास येतो त्याचा जास्त, त्याच्यामुळे मग मी ते ठेवलं नाही. तर मग म्हटलं चला आता अगोदर स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा. आता 2 वाजता मला मुलांना घ्यायला जायचं आहे. तर तिकडनं येताना परत टेलरिंगचं सामान वगैरे आणायचं होतं मला, तर ते सुद्धा आणायला गेली. आणि हे बघा, तर मला ड्रेस शिवायचा आहे एक, म्हणजे कॉर्सेट पॅन्ट. तर त्यासाठी मला कॉर्सेटसाठी फ्युजिंग पेपर लागत होता आणि तो मी ते लोकर शॉपमध्ये विचारला तर मला नाही मिळाला. आणि ऑनलाईन ऑर्डर करायचा होता, परंतु त्यासाठी मला तितकासा वेळ नाही मिळाला. मग म्हटलं चला होलसेलच्या शॉपमध्ये जर नाही आला तर ठीक होईल. तर हे मला 5 मीटर असा मिळालेला. तर ते बोलले आहे आमच्याकडे, तर ते 10-10 मीटरचे जे आहेत तर तेच सेल करतात. मग मी म्हटलं माझ्यासाठी असेल 5चं. तर बघा, तर एक सापडलं त्यांना, तर ते आणलं. आणि जे हुक आहे स्टीलच्या, तर मी त्या जे दुसरे वापरत होते ना रेड कलरच्या, तर ते बोलले त्यामध्ये लोखंड मिक्स असते. तर मग मी ते नाही, हे नेऊन बघा तुम्ही, तर हे ट्राय करा. तर मग मी हे सुद्धा एक घेऊन आली. आणि ह्या जे छोटे छोटे चेन आहे तर ह्या सुद्धा मी घेऊन आली आहे. तिथून एक कटर हवं होतं मला, तर ते कटर सुद्धा आणलेलं. आणि रीलचे बॉक्स मला जे नेहमी लागतात ना, तर एक हे बघा, एक लाल कलरचं आणलेलं. याच्यामध्ये 20 रील असतात बरं का, 20 असतात. एक ग्रीन कलरचा आणलेला, म्हणजे हा नेहमी लाल, ग्रीन, नेव्ही ब्ल्यू हे शेड ना खूप चालतात. त्याच्यामुळे मग म्हटलं हे घेऊनच घ्यायला काही हरकत नाही आपल्याला. 20 रील असतात एका याच्यामध्ये, तर ते सुद्धा आणलं. आणि आता मी परवाला शिवलेले ब्लाऊज, काल मी काहीच नाही केलं. काल डीमार्टला वगैरे गेले, तिथून आले, मग तिथलं काही कामं वगैरे होती आणि थोडंफार कटिंग वगैरे होती, तर ती कटिंग उरकून घेतली. आणि आता मला सगळ्यात जास्त कंटाळा येतो तर ते हुक लावण्याचं ब्लाऊजला, तर ते मी आता लावून घेते. कारण मला आता ते 2 ब्लाऊज द्यायचे सुद्धा आहेत. तर ते राहतात पिसा देवीला, जे क्लायंट आहेत ते. आणि माझ्या मुलीच्या शाळेमध्ये त्यांची मुलगी येते, तर आता शाळा सुटायच्या अगोदर मला तिच्याजवळ ते नेऊन द्यायचं आहे. तर चला मग मी ते हुक वगैरे लावते आणि मुलांना शाळेतून घरी आणल्यानंतर बोलते तुमच्यासोबत. आजचा माझा प्रवास खूप साधा आहे पण खूप खास आहे. सकाळी उठून घरकाम, कुटुंबाची काळजी सगळं नीट सांभाळताना कधी कधी वाटायचं माझ्यासाठी काही आहे का. पण मनात एक छोटंसं स्वप्न होतं, काहीतरी स्वतःचं करायचं. आणि तिथूनच सुरुवात झाली शिलाईच्या प्रवासाची. सुरुवातीला खूप चुका झाल्या, वेळ कमी होता, थकवा होता, पण जिद्द सोडली नाही. हळूहळू प्रत्येक स्टिचसोबत आत्मविश्वास माझा वाढत गेला. आणि आज मी फक्त गृहिणी नाही, तर एक शिलाई काम करणारी, स्वतःच्या पायावर उभी राहणारी स्त्री आहे. आणि हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हा प्रवास सोपा नव्हता, पण अशक्यही नव्हता. जर माझ्यासारखी एक साधी गृहिणी हे करू शकते, तर तुम्हीही नक्की करू शकता. माझं म्हणणं आहे की स्वप्न मोठी बघा. सुरुवात जी आहे ना, ती पासूनच होते.
आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक मोठ्या यशामागे ना एक छोटी सुरुवात असते. जेव्हा आपण स्वतः एक सुरुवात करतो तर तिथून एक मनाशी ध्येय करायचं की नाही मला हे करायचंच आहे. आणि जेव्हा आपण एखादं ध्येय मनाशी ठरवतो तर त्यासाठी मार्ग आपोआप सापडतात. आणि बघायला गेलं तर वेळ तर जेव्हा आपण आपल्या स्वप्नांसाठी जगतो तर तेव्हा वेळसुद्धा आपोआप आपल्या जवळ येते. त्यासाठी आपल्याला वेळ काढावा लागत नाही, तर तो वेळ आपल्याला अवेलेबल होतो, आपल्यासाठी निघून येतो. कॉर्सेट तर शिवायचा पण अस्तरच नाही. परत अस्तरसाठी दुकानात आली, म्हटलं चला आता आलो आहे तर अस्तर घेऊन जावं. परत अस्तर आणलं, परत कटिंग करायला बसली, यात 5 वाजले. मग म्हटलं आता काय करावं, जाऊ द्या स्टिच करूनच घेते म्हटलं. स्टिचिंग राहिली तरी चालेल, परंतु कटिंग माझी झाली पाहिजे म्हणून म्हटलं चला कटिंगच करून घेऊया. तर अगोदर पेपरवर कटिंग केली. कॉर्सेट मी हा पहिल्यांदा शिवत होते, पण म्हटलं तरी कसं आहे पेपरवर कटिंग केली तर मापं वाढवायला आपल्याला सोपं पडतात. त्याच्यामुळं मग मी पेपरवर कटिंग केली आणि मापं वगैरे टाकून घेते. 30 साईजचं माप होतं, त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या बघून घेऊया आपण कसं होतं आहे. तर खूप छान झालं बरं का. मलाही विश्वास नव्हता की माझ्याकडनं एवढं छान होईल म्हणून, पण मी केलं. मी ठरवलं होतं की नाही, मी जर म्हटलं की नाही मला हे येणार नाही किंवा मी हे करू शकत नाही तर माझ्याकडनं झालं नसतं. परंतु मी स्वतःला सांगितलं की नाही, तू करू शकते आणि हे तू केलंच पाहिजे. तर मी स्टार्टिंग केली. लायक्रा फ्युजिंग आणली होती बरं का. ते जे काठपदरची साडी होती ना, तर मग पदर मी कापलेला टॉपसाठी, तर मग तो एकदम असा पातळसा होता. त्याच्यामुळे मग म्हटलं त्याला लायक्रा फ्युजिंग चिटकवली तर तो कापड जाड होईल आणि कडक राहील. मग तो चिटकवून घेतला मी प्रेसने. तर तो चिटकवताना खूप मेहनत लागली बरं का, खूप मेहनत लागली. कारण ते प्रेसनं चिटकवा, परत कटिंग करा, त्यावर कैचीसुद्धा व्यवस्थित चालत नव्हती. त्यानंतर मग मी स्टिच करायला घेतलं. म्हटलं चला, शिलाई म्हणजे फक्त कापड शिवणं नाही बरं का. शिलाई म्हणजे आपल्या स्वप्नांना आकार देणे. एक सुई आणि एक दोरा आणि त्यातून तयार होणारं जे आत्मविश्वासाचं जाळं असतं ना, तर ते खूप छान असतं. मला सुरुवातीला भीती वाटत होती बरं का, की कसं होईल काय होईल. मला खूप आवड होती शिलाई करण्याची, परंतु आता मी ते सक्सेसफुली 9 वर्ष झाली आता मला, आणि मला ते खूप चांगल्या प्रकारे अवगत झालं आहे. परंतु आता माझं म्हणजे कसं असतं माहिती का, एखादी गोष्ट जर आपल्याला यायला लागली तर आपल्याला त्याच्यासमोरचंही हवं असतं. तर मी सुरुवातीला ब्लाऊजच शिकलेली, त्यानंतर मी ड्रेस वगैरे सगळं मोबाईलवरून जे आपल्याला एवढं मोठं प्लॅटफॉर्म दिलेलं आहे यूट्यूब, त्याच्यावरून शिकले. तुम्हाला ड्रेस कसा वाटला? कालचा शिवायचा राहिलेला तो कॉर्सेट, तर हे बघा असा शिवला आहे. बॅक साईड आहे, जीप लावलेली आहे. इथे कप टाकलेले बरं का. 30 साईज आहे. तर हा मी त्या साडीतला जो पदर होता ना, तर त्याचं काढलेलं. मला ना असं वाटतंय की जो पदरचा भाग होता ना, तर तो मी हा खालच्या साईडला लावू का इथे, असं जो हा गोलाकार भाग येतो ना, तर तो इथे, तर लावू की नको लावू, कमेंट्समध्ये नक्की सांगा. छान दिसेल का? आणि जो बाकीची साडी होती तर त्यात उरलेला हे बघा जे काठ होते ना साडीचे, तर त्यामध्ये मी असं डबल काठ जॉईन केला इथे, आणि हा पॅन्ट शिवला त्याच्याखाली. हे बघा 28 कमर आहे आणि 30 साईजसाठी हा कॉर्सेट शिवलेला मी. तर कसा दिसतोय नक्की सांगा.